नमस्कार, आप देख रहे हैं टाइम्स न्यूज 24 और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। एकता आंदोलन का आतंकवाद के खिलाफ तीव्र विरोध। कश्मीर के प्रसिद्ध पर्यटन स्थल पहलगाम में निर्दोष पर्यटकों पर हुए आतंकवादी हमले ने एक बार फिर देश को झकझोर कर रख दिया है। इस भयावह हमले में कई भारतीय नागरिकों की मृत्यु हो गई, जिसने पूरे देश में शोक और आक्रोश का वातावरण पैदा कर दिया। पुणे में मातंग एकता आंदोलन ने इस कायरतापूर्ण हमले के खिलाफ कैंडल मार्च निकालकर श्रद्धांजलि अर्पित करते हुए तीव्र निषेध व्यक्त किया। कार्यक्रम में कांग्रेस के वरिष्ठ नेता मोहन जोशी, पूर्व गृह राज्य मंत्री रमेश बागवे, नगर सेवक अविनाश बागवे और कई प्रमुख नागरिक उपस्थित थे। नेताओं ने कहा, आतंक की इस मानसिकता को देश कभी स्वीकार नहीं करेगा। शांति, एकता और अखंडता के लिए संघर्ष जारी रहेगा। मातंग एकता आंदोलन ने संकल्प लिया कि देश की एकता को चुनौती देने वाली हर ताकत के खिलाफ आवाज उठाई जाएगी। आइए मिलकर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करें और आतंक के विरुद्ध एकजुट हों। आज या ठिकाणी मात्र एकदा आम्ही या राज्यावरती सेवेच्या माध्यमातून कॅन्डल मार्च काढून बेळगाव या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हा भ्याड हल्ला केवळ वंदेवर नसून हा भारतावरती केलेला हा भ्याड संपूर्ण भारत देशावरती हा हल्ला झाला असं मी म्हणणारा कारण आहे. कारण की या देशामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचं संरक्षण खात्याकडे दुर्लक्ष आहे, गृह खात्याकडे दुर्लक्ष आहे. संरक्षण खातं, गृह खातं, पंतप्रधान ही सगळी महत्वाची खाती या पक्षाकडे आहेत. या पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी त्यांना दैनिक भास्कर सारख्या सुप्रसिद्ध वृत्तपत्रात संदेश त्यांना पण आपल्या जास्तीमध्ये फार मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे असं त्यांना सांगून देखील कधी मला दाखवला नाहीये. आणि त्या ठिकाणी पर्यटक जास्ती येतात अशा सार्वजनिक ठिकाणी हे अतिरेकी दिसतात कसे येतात कसे. आपल्या सीमा ज्या रेषा आहेत त्याचे सीमा रक्षकाचे बांधव आहेत त्या ठिकाणी असताना हे आले कसे, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि येऊन त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहतो की आपण निरागस लोकांना त्या पेचून त्यांनी त्याचा जीव घेतला. अनेक त्या ठिकाणी कुणाचे पती होते, कुणाचे वडील होते, कुणाचा पप्पा होता, अशा सर्वांना त्यांनी मारलं आणि महिलांना सोडून त्यांना सांगितले की जाओ मोदी को बोलून अशा तऱ्हेने त्यांनी हे करून आमच्या ह्या निष्पाप निरागस लोकांकडे आमचं असं म्हणणं आहे की ह्या अनुषंगाने आम्ही कॅन्डल मार्च किती वर्ष काढायचं, किती वेळेला काढायचं. मणिपूरमध्ये पण असंच दंगली घडल्या, त्यावेळेस निष्पाप असे लोक मेले, जेव्हा पण कॅन्डल मार्च काढायची वेळ आली. परंतु ज्यांच्या हातात गृह खाते, संरक्षण खाते, जे देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी लक्ष घालून ह्या सर्व गोष्टीवर बारीक सारीक गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. सर्वांची संरक्षणाची जबाबदारी त्यांची असताना काश्मीर हे जग प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी भारतामध्ये नाही तर परदेशामधले पण पर्यटक येतात, तर त्यांचं संरक्षण करणं हे या देशातल्या पंतप्रधान गृहमंत्र्याचं कर्तव्य आहे. असं असताना त्या ठिकाणी निष्काळजीपणामुळं आज आमच्या लोकांचा या ठिकाणी बळी दिलेला आहे. आणि म्हणून ज्या अतिरेक्यांनी अशा तऱ्हेचा हल्ला केला त्या अतिरेक्याने जो अड्डा पाकिस्तानमध्ये तो अड्डा त्वरित उद्ध्वस्त या सरकारने केला पाहिजे. पंतप्रधानांनी आदेश दिले पाहिजे लवकरात लवकर त्या ठिकाणी हल्ला करून जे अतिरेकी तयार होतात ते अतिरेकी तयार होण्याच्या सेंटरवरती त्या ठिकाणी हल्ला करून ते बेचिराग केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने आमच्या ह्या सर्व पर्यटकांना आदरांजली होणार आहे. आणि मग त्याचा त्यांनी निर्णय घ्यावा आणि जे पर्यटक या ठिकाणी शहीद झाले, जे घरचे कमवते होते, जे प्रमुख होते, त्यांचं सर्व संसार उदं झालेला आहे.
त्यांच्या घरच्या लोकांना कुटुंबियांना त्यांनी तात्काळ घरी मदत केली पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे. हे त्यांनी जास्ती विलंब न लावता पटापट त्यांनी नोकरीने घेऊन त्यांना ते मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आता हे मिटिंगा आणि सभा ह्या बंद झाल्या, आता त्यांना तशाच तसे उत्तर दिले पाहिजे. जे निष्पाप आमचे पर्यटक त्या ठिकाणी बळी पडलेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये घुसून तो ट्रेनिंगचा दहशतवादी हल्ला उद्ध्वस्त करून बेचिराग केला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे. तसेच आपल्यासोबत आहेत अग्नेय जाधव बाबे. दादा, आज आपण निषेध व्यक्त करतात की आपण थोड्या वेळ आपल्या बाहेरमध्ये म्हणाला की कुठंतरी हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याची जागरूकता या ठिकाणी होत आहे, त्याबद्दल आपण काय वास्तविक पाहता जो ग्रँड हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र सतत निषेध व्यक्त करतो. आणि जे मृत्युमुखी देशवासी जे निरापराध देशवासींचा मृत्यू झाल्याने त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित. जे या ठिकाणी काही गोदी मीडियाचे लोक जे सगळीकडे हिंदू मुस्लिमचा जो त्या ठिकाणी अपप्रचार करतात आणि आतंकवादी त्यांनी मारलं, त्यांनी हिंदू लोकांना धर्म विचारून मारलं असा जो खोटा प्रचार त्या ठिकाणी करतात. वास्तविक पाहता तिथं जे 27 लोक मेलीत त्याच्यामध्ये 2 मुस्लिम देखील आहेत, ख्रिश्चन देखील आहेत. आतंकवाद्याला कुठला जात आणि धर्म नसतो, तो आतंकवादी असतो, कुठलाही जात धर्माचा असतो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे या मताचे त्या ठिकाणी आम्ही आहोत. परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न की या ठिकाणी नोटबंदी केली, 370 कलम आम्ही हटवला आणि याच्यामुळे आतंकवाद संपला. ही जी वल्गना जे लोक करत होते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की पुलवामाचा हल्ला कसा झाला, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. उरीचा हमला कसा झाला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. अमरनाथ यात्रेवर हल्ला कसा झाला आणि आता पहलगाममध्ये हल्ला कसा झाला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्या ठिकाणी लडाखमध्ये असेल, चीन इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये घुसला कसा, ही जबाबदारी कोणाची हे उत्तर त्यांनी त्या ठिकाणी लोकांना दिलं पाहिजे. आज ज्या वेळेस लोकांना, ज्या सुरक्षा विभागाला माहिती होती की असा पुलवामा सारखा मोठा हल्ला परत होणार आहे, पर्यटकांवर हल्ला होणार, मग पहलगाम सारख्या ठिकाणी 2-2-2.5 हजार लोक येतात आणि एकही सुरक्षा रक्षक नाही. ही कशाची लक्षात, ही जबाबदारी कोणाची आहे? म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. आता तुम्ही लाख वल्गना करा, हम घस में घुस के मारेंगे, करारा जवाब मिलेगा, परंतु जे लोक मेलेत त्यांचं काय? त्यांच्या घरातली लोक मेलेत ते काय तुम्ही परत आणणार आहे का? त्या आतंकवाद्याला तुम्ही मारता देखील, पण परत जी लोक जी निष्पाप मेलीत त्यांच्या घरातलं काय? याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी सामान्य जनतेला दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि उत्तर दिलंच पाहिजे आणि तुम्ही जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे ही अशी आमची मागणी. या देशातील अनेक पर्यटक ज्यावेळेला काश्मीरला जातात त्यावेळेला त्या काश्मीर सारख्या सुरक्षेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असं एरिया आहे. त्या ठिकाणी केंद्रीय गृह खात्याची जबाबदारी होती ही पर्यटकांची सुरक्षा करणे, त्यांचे प्राण वाचवायची जबाबदारी. त्या ठिकाणी एवढं सर्व असताना सुद्धा पहलगाम हे पर्यटकांचं एक मोठं छान पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी 4 आतंकी येतात, 27 लोकांचे प्राण घेतात, 20 लोक गंभीर जखमी होतात. त्यावेळेला अमित शहा यांचं केंद्रीय गृहमंत्री, त्यांचं पोलीस दल, केंद्रीय सैनिक पद हे कुठे होते हा जबाब या देशातील नागरिक विचारतात. खरं पाहिलं तर आज पाकिस्तानचा जर दहशतवाद्यांचा आपण अड्डा जो आहे, आमच्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला खूप जबाब दिला आणि एका पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवलं की देशाचं नेतृत्व कसं असतं. आज तीच गरज देशाला असताना 2013 साली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी युपीच्या पंतप्रधानांना एक 5 सवाल विचारले होते की आतंकी येतात कसे, त्यांना शस्त्र कुठून येतात, ते सीमेच्या आतमध्ये येतात. आज आमचं या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच विचारणं आहे की हे आले कसे, हल्ला केला कसा, या संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि ही जबाबदारी स्वीकारून
अमित शहा आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये देशामध्ये असे प्रसंग घडू नये यासाठी जे इंदिरा गांधींसारखं खंबीर नेतृत्व या देशाला होतं तसंच पद्धतीची हिंमत असेल तर ते करू शकतात.